एकवीरा देवी मंदिरात आज कालभैरव जयंतीनिमित्त आरती व महाप्रसाद वाटप करण्यात आले। यावेळी बेटी पढाओ बेटी बचावचा सौ अल्फा अनुप अग्रवाल, एकवीरा देवी मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी कालभैरवबाबत माहीत सांगितलं की श्री काळभैरव हे 11 भैरवांचे अधिपती। श्री काळभैरवाच्या अधीन काळ आणि वेळ आहे, काळवेळेच्या अधीन नियती आहे, ही सर्व सद्गुरूंच्या अधीन आहेत आणि श्री काळभैरव सद्गुरूंचा दास आहे। जगन्नियंत्या भगवान शिवाची ती प्रलयंकारी उजवी बाजू, त्यांचे महात्म्य धर्ममार्तंडांनी लपून ठेवलंय। हा देव ज्याची वज्रदाढ दंत नीलवर्णीय आहे, ज्याची काया सर्वात मोठी आहे, जो प्रत्येक युगाचा अंत करणारा आहे, असा हा श्यामवर्ण भैरव ज्यास प्रत्येक कार्यात स्मरण करून कार्यारंभ करतात। काळभैरव साधनेमुळे प्रकृती गर्भात मानवाला ग्रासणारे पितृदोष, नजरदोष, ग्रहबाधा, शत्रुबाधा, भूतप्रेत पिशाच्च बाधा, करणी, भानामती तसेच इंद्रकली माया निर्मित संकट मालिकांपासून मुक्तता मिळते। मायेची तोड फक्त श्री काळभैरवच आहेत, तो रुद्रच असल्याने आदिपुरुष म्हणता येईल। त्याची कठोर साधना साधकाला सर्व दैत्य पिशाच्च शक्तींवर एक हुकुमी सत्ता मिळवून देते, पण दासाची ही पात्रता तशीच असावी लागते। हे दैवत विधिलिखितही अडवतं। श्री काळभैरव शैतानी शक्तींना नाचविणारे एकमेव ज्वलंत दैवत आहे। हे विवेकशील, संयमी आणि पारदर्शी चारित्र्य ही प्राथमिक पात्रता, तिथे व्याभिचार, लबाडी आणि खोटेपणा थारा नाही। अशा लोकांसाठी श्री काळभैरव उग्र दैवत आहे, मृत्यूपेक्षाही भयानक आहेत। उलट सद्गुरुदासांसाठी ते प्रेमळ आणि भक्तवत्सल आहेत। ते घरातील वास्तुपुरुषापासून ते कुलदेवतेच्या दैत्यमुखापर्यंत कोणालाही कुठेही आणि कसेही क्षणात संपवू शकतात। गोस्वामी तुलसीदास यांनी देखील भैरव यातना भोगल्या आहेत। त्यांच्या निर्व्याज साधनेने गमावेला आत्मविश्वास पुन्हा प्राप्त होतो, मनात भय राहत नाही, आंतरिक विचारात बळ येते, जीवनाचा दृष्टिकोन विशाल होतो, शैतानी शक्तीपासून आत्मरक्षा होते, अंतर्बाह्य शत्रूच्या पकडीतून मनुष्य दूर जातो, आध्यात्मिक जीवनात रुची निर्माण होते, कठीण कार्य सहज पूर्ण होतात, आपल्या जीवनावर आपले वर्चस्व निर्माण होते, काली मातेची साधना योग साध्य होतो। सद्गुरू हे कामधेनू आहेत। श्री काळभैरव तत्व सद्गुरू अधीन असल्याने सद्गुरू प्रणीत सूक्ष्म हस्तपादुका माळेवे दशभैरवांची जप साधना केल्यास सर्व लक्ष्मींची प्राप्ती होते, पण श्री काळभैरवांच्या लेखी चुकीला माफी नाही। हे त्या मंदिराला हे मंदिर जे 700 वर्षाचा इतिहास आहे, त्या कालभैरव मंदिराला 700 वर्षाचा इतिहास आहे। अति पुरातन ही मूर्ती असल्या कारणाने या ठिकाणी सालाबाद प्रमाणे कार्तिक अष्टमीला म्हणजे काल अष्टमीला कालभैरव जयंती ही मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि या उत्सवासाठी धुळे, जळगाव आणि नाशिक आणि इकडे मध्य प्रदेशातून लोक आलेले आहेत आणि हा उत्सव चांगल्या पद्धतीने आणि चांगला केला जातो। आज या कालभैरवांची पहाटे 5 वाजल्यापासून मंगल स्नान, धूप आरती, नंतर तुमचं पूर्ण आरती, नंतर आता नैवेद्य नंतर परत हे आणि परत संध्याकाळी परत नैवेद्य होईल आणि आरती होईल। आरती झाल्यानंतर परत त्यांचं दृष्ट उतरवली जाईल, दृष्ट काढली जाईल। अशा पद्धतीनं आजचा सोपस्कार आहे आणि आजचा हा प्रसाद भाविकांच्या सहकार्याने हा प्रसाद होत आहे। प्रसादात त्या महाराजांचा प्रसाद फक्त वांग्याची भरीत, बाजरीची भाकरी, मिरचीचा ठेसा, कांदा, लिंबू आणि तुमचे गुलगुले